तुम्ही म्हणताय ना वाईच खा म्हणून, मग चला वाईच खातो. वाढ त्यांना पण जेवतील ते. बर बर बर. नाही नको नको, आम्ही घरात जेवून आलोय पोट भरून. हा आता नाना म्हणते तुम्ही त्यांचा मान राखतोय. काय ना नाना भाजी शिवानं केले वाटतं. हो आवडली तुला? एक नंबर. तुम्हाला सांगतो अशी भाजी मी आयुष्यात खाल्लेली आहे. नाना आता या घराला सुगरण सुनेची लवकरात लवकर नक्कीच गरज आहे. तुला बी असंच वाटतंय ना? हो. अरे मला पण हेच वाटतंय. तुम्ही यायच्या आधी मी त्याला हेच सांगत होतो की घरात जेवण बनवणारे कुणीतरी घेऊन ये. ओ माय गॉड नाना, व्हेरी व्हेरी बॅड न्यूज आहे. पण नाना काय झालं? काय काय तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही नाना. का माझी इच्छा पूर्ण होणार नाही? नाना त्याच काय आहे ना, आम्हाला ना एक उडती उडती खबर आली आहे. कॉलेजमध्ये एक हँडसम चिकना मुलगा आलाय शिकायला. हो आणि तो आमच्या न होणाऱ्या वहिनीला म्हणजे शक्ती मॅडम ना आवडायला लागलाय. अरे पाणी पाणी दे पाणी दे पाणी दे पाणी दे. वर बघ वर बघ पाणी पाणी. ए डोक्यावर बिकर पडला तर तू? हा शक्तीला आवडायला लागलं कोणतरी. शक्ती कोणाच्या प्रेमाप्रेमात पडणार नाही. का नाही पडणार? का प्रेमात पडणार नाही? त्या काय माणूस नाहीये? त्यांना फिलिंग्स नाहीये? आणि त्यांनी कोणाच्या प्रेमात पडू नये असं कुठे लिहिलंय का? नाही. हा हा नाही. पण काय आहे ना, तिचं शिक्षण सुरू आहे, नोकरी करते ती. आपणची तब्येत अजून नीट सुधारलेली नाहीये आणि मोठी मोठी स्वप्न आहेत ना तिची अजून. कळलं का? मोठी मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण करायची तिला. त्याच्या आधी प्रेमाप्रेमात पडणं या भानगडीत पडणार नाही ती. काय हसायला गेलं? अरे हसू नाही तर काय करू शिवा. चंदनाच्या झाडाला किती बी झाकून ठेवलं ना तर त्याचा सुगंध झाकून राहत नाही. अरे तसंच प्रेमाचं असतं या. अरे त्याला किती बी मनात दाबून ठेवलं तर कधी ना कधी ते ओठावर येतच. शिवा तुला ती आवडती या, विचारून मोकळा हो केले का? नाना अरे काही काय बडबडतो तू? ए काय चुकीचं बोलतो नाना? अरे बरोबर बोलतायत ते. अरे तुझ्यात ना हिंमतच नाही ना भावा. मी तर म्हणतो मनात जे काय आहे ना ते बोलून टाक ना. अरे आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. हो हे बघ आता जास्त वेळ घालवून चालणार नाही. बोलून टाकते ना डायरेक्ट आय लव्ह यू. ए गप्पे काय झालं तुमच्या लोकांचं? जेवायच्या वेळेला प्रेमाचे विषय काढतात. गप्प जेवू द्या. ठीक आहे तुला शक्ती मॅडम आवडत नाही, तुझं त्यांच्यावर प्रेम नाही आहे असं आम्हाला डायरेक्ट सांग. आम्ही यापुढे हा विषय काढणार नाही. दी एंड. ठीक आहे ठीक आहे नंद्या चल उठ. हा एक सावकाश उठ. ये हा नंद्या. हा चल चल. शिवाचं जर शक्ती मॅडमवर प्रेम असल तर तो आपल्याला थांबवल आणि जर याचं शक्ती मॅडमवर प्रेम नसल तर आपल्याला नाही थांबवणार. चल निघूया चल निघूया.
हा हा निघतोय. हे बघ पाय मागे. निघालो आम्ही. निघालोय. बोलत नाहीये. अरे काहीच बोलत नाहीये. निघालो. दरवाजापर्यंत पोचलो रे. पाय टाकतोय उमराच्या बाहेर. हा अब तेवढा. हा थांबा. हा थांबवलंच म्हणजे तुझं शक्ती मॅडम वर प्रेम आहे तर तो फिर बात पक्की समजी जाय. काय नाही. मला पण तुमच्या दोघांबरोबर बाहेर यायचंय म्हणून थांबा बोललो. थांबा बसा इथे. मी पटापट जेवतो मग एकत्र जाऊ आपण. तुझं डोकं ठिकाणावर आहे ना. नको त्या ठिकाणी डोकं चालवू नकोस. हे बघ तुझ्या ना डोळ्यातच दिसतंय. तुला शिवा आवडतो मग का लपवतेस? आणि तुला आतली गोष्ट सांगू का, शिवालाही तू आवडतेस. हे बघ तुला कोणी सांगितलं? काय प्रेमात पडलेल्यांच्या गोष्टी असं कोणी तोंडाने सांगत नाही. ते प्रेमात पडलेल्यांच्या ना डोळ्यातच दिसतं. हा म्हणजे खात्रीने काही माहिती नाहीच आहे तुला. मी खात्रीनेच सांगते, तो कितीही नाचापाडा लावलास ना तरी शिवा तुला आवडतो हे सत्य माझ्यापासून तरी लपलेलं नाहीये. हे बघ शिवा आवडतं शिवाबद्दल. शिवाबद्दल नाही ग मग. शिवाबद्दल नाही. आम्ही ते शिऱ्याबद्दल बोलत होतो. शिरा हिला शिरा खूप आवडतो ना त्याच्याबद्दल बोलत होतो आम्ही. हो मला शिरा खूप आवडतो. पण तू ना शक्तीला जो शिरा आवडतो ना तोच बनव. म्हणजे साधा भोळा म्हणजे काजू बदाम टाकलेला असा शिरा कर. शक्तीला जो आवडतो ना तो शिरा. हो का? श्रद्धा मग एक काम कर, उद्या सकाळी आहे ना नाश्त्याला ये बघ. मी तुझ्यासाठी मस्त तुपातला शिरा बनवते. हा हो. शक्ती ते डाळीला फोडणी देऊन झाली ना की जेवायला वाढा. मी तुझ्या आप्पांना बघून येते. कुठे गेलेत काय माहिती. हो अम्मा. नशीब अम्मानी काही ऐकलं नाही. ऐकलं असताना तरी काही झालं नसतं. अम्मा ही शिवाला मानते. आणि माझ्या प्रिय सखी मैत्रिणी, तुझ्या मनात शिवाबद्दल जर काही नव्हतं ना तर तू अम्मा समोर नकार दिला असतास आणि माझी तक्रारही नोंदवली असतीस. पण तू तसं काहीच केलं नाहीस. म्हणजे तुलाही माहितीये की मी खरं तेच बोलते. देव चोराच्या मनात चांदणे ते म्हणतात ना ते खरं आहे. हो का? हो. चोराच्या मनात चांदण. हा असं आहे. दाखव तुला. हो हे असं शक्तीला सांगू तुला. अरे अरे तुला का पण बोल ग. पोहोचलात तुम्ही शिवाकडे? बोललात त्याच्याशी? हो मी आत्ताच पोचलो. तो ते शंख वाजवतोय. त्याचं झाल्यावर मी बोलतो. तुम्हाला खूप टेन्शन आले का या कामाचं? नाही असं दिसतंय मला. अगदीच टेन्शन आलंय असं नाहीये. कसं आहे म्हणजे हे काम इतकं अवघड नाहीये पण शिवाला या कामासाठी कन्व्हिन्स करणं म्हणजे दडपण तर येणारच ना ग. नाही बघ कसं आहे, तो आपल्या विश्वासातला आहे. माझ्या शब्दाबाहेर नाही. ते सगळं बरोबर आहे. पण शिवाला आपण ओळखतो. महादेवाचा भक्त आहे तो. सत्याच्या बाजूनी नेहमी उभा राहणारा. सत्याला कितपत साथ देईल सांगता येत नाही. शंका नका घेऊ प्रिन्स. हे बघा त्याच्यासाठी जे असत्य आहे ना ते आपल्यासाठी सत्य आहे. त्याला बरोबर घोळ्यात घेऊ आपण. तुम्ही फक्त त्याला पेल्यात उतरवा. अहो तुम्ही प्रिन्स सरकार आहात त्याचे. आधीच किती उपकारांचं ओझे आहे त्याच्यावर आपलं. अहो पैशांच्या उपकारांपासून ते 4 भिंतींचं ओझं लागले त्याच्या मागे आपलं.
सगळं असताना तो नाही म्हणेलच कसं काय? तुला वाटतं तितका बिंडोक नाहीये शिवा. मग तुम्ही नाही आहात. जरा इमोशनल व्हा आणि बोला, सांगा त्याला. अरे जर असे 4 बळी दिले नाही ना तर आमच्या जीवाला धोका आहे. आम्ही मेलेला चालणार आहे का तुला? असं जरा बोला त्याला. हा ठीक आहे, बघतो मी. सरकार तुम्ही इथे या ना, या ना, आत या ना. या सरकार या. मी करतो तुला कॉल. या ना, बसा बसा. नाही ठीक आहे, होऊ दे तुझं. सरकार कधी आला तुम्ही? आत्ताच आलात की बराच वेळ झाला? मी मगाशीच आलो, तुझी पूजा वगैरे सुरू होती तेवढ्यात एक कॉल आला. सरकार तुम्ही एवढ्या सकाळी सकाळी आलात? काय काम होतं का? राहू द्या, कामाचं नंतर बघू. मी तुमच्यासाठी गरमागरम फक्कड चहा बनवतो. अरे नाही नाना, चहा वगैरे आता काही नको. मी चहा प्यायला नाही आलो. शिवाला घेऊन जायला आलोय मी. एक महत्वाचं काम आहे, म्हटलं इथे येऊनच त्याला उचलतो. कुठे सरकार? आपल्या साईटवर जायचंय का? नाही, वेगळं काम आहे. लांबचा पल्ला गाठायचा आहे. तू पटकन कपडे बदल, निघूया. बर, आलो मी कपडे बदलून. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. ओम ते बघा नमस्तस्ये. शक्ती, हा? ये शंख वाजवायला येतेस ना? आलेच. सर्वभूतेषु शक्ती, अयो काय झालं? थांबलीस का? नाही, काही नाही. बरं, पुन्हा सुरू कर. सरकार काय झालं? आपण कुठे चाललो? म्हणजे तुम्ही म्हणालात लांबचा पल्ला गाठायचा आहे. कुठे लांबचा दौरा आहे का? लांबचा दौरा म्हणजे आपल्या फार्म हाऊसला जायचं. फार्म हाऊसला? अचानक? म्हणजे काही महत्वाचं काम आहे का? महत्वाचं म्हणजे तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं आहे. कशाबद्दल सरकार? ते मी सांगतो ना, फार्म हाऊसला गेल्यावर सांगतो. डोळे फुटलेत का तुझे? दिसत नाही समोरून गाडी येत? अहो साहेब, माझे काय चूक? मी नीट चाललो होतो साहेब. तुमची चूक ना साहेब. कोणाशी बोलतोय माहिती का तुला? छत्तर सरकार.
सरकार माफ करा, तुमचा हात पकडला मी, पण तुमच्या हातून खूप मोठी चूक होणार होती, ती मला होऊ द्यायची नव्हती. काय बडबडतोयस? सरकार अहो, या दादांची काहीच चूक नाहीये. खरं तर माझी चूक आहे. माझं जरा लक्ष हल्लं होतं आणि त्यांचं हे एवढं मोठं नुकसान झालं. मी केलेल्या चुकीची शिक्षा त्यांना कशाला बिचाऱ्यांना. दादा माफ करा, तुमचं खूप नुकसान झालं माझ्यामुळे. खरंच माफ करा. थांबा, ही भरपाई घ्या. ठेवा ठेवा. आणि मला आणि माझ्या सरकारांना पण माफ करा. थांबा. या शिवाकडून वाईट वागण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. भद्राला जसं वाटत होतं तसं घडणं अवघड आहे. हा शिवा तर सत्याचा पुजारी, आणि त्याला आमचं सत्य सांगणं म्हणजे स्वतः आगीत उडी टाकण्यासारखं आहे. हा मूर्ख मुलगा एक वेळ माझ्यासाठी स्वतःचा जीव देईल, पण माझ्यासाठी कोणाचा जीव घेणार नाही. सांभाळून जा आणि माफ करा. सरकार, निघायचं का? फार्म हाऊसला जायला उशीर होईल. बंगल्यावर जायचं आपल्याला. का सरकार? फार्म हाऊसचा प्लॅन आता मी कॅन्सल केलाय. हे असे का चाललेत बाहेर? आणि शर्टाच्या आत काय लपवलं होतं त्यांनी? बघायलाच हवं. काय करतायत हे? जमीन का खणतायत?
त्या खड्ड्यात काय लपवलं असेल त्यांनी? सरळ जाऊन विचारू का? नाही, नको. आधी शिवाला सांगते. फोन कुणाचा वाजला? कोणी येते का इकडे? नाही नाही नाही, मला इथे कोणी पाहायच्या आधी निघायला हवं. कुठे गेली फाईल? कालच मेन ऑफिस मधून मागवली होती. ही शक्ती पण कुठे गेली काय माहिती. मॅम, अगं कुठे गेली होतीस तू? कॉल रिसिव्ह नाही केला. ते मी बाहेर होते मॅम. तुम्हाला काही काम होतं का? हो, काम होतं. आपल्या मेन ऑफिस मधून अकाउंटंटने या महिन्याच्या सगळ्या खर्चाची बिलं पाठवली. त्याची फाईल हवी आहे मला, ती शोधते मी. मॅम, मी लगेच तुम्हाला शोधून देते. हा, 1 मिनिट. अरे वा, हे दोघे आले. पण शिवाने काम करायला होकार दिला असेल का? दिलाच असेल, नाहीतर त्यांच्यासोबत बंगल्यावर आला नसता. शिवा यांच्या जाळ्यात अडकला म्हणायचा. वा 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 वा. हा शिवा आता आम्हाला हवं तेव्हा हवे तेवढे बळी आमच्या समोर आणून ठेवणार. चला, एकच टेन्शन होतं, आता मोका श्वास घ्यायला मी मोकळी. अरे, आलात तुम्ही दोघं? काय मग शिवा, कधीपासून नवं काम सुरू करणार आहेस? नवीन काम? कसलं नवीन काम? अरे, असं काय करतोस? अगं, घरी आल्याला कामाविषयी का बोलतेस तू? मी त्याला कामाबद्दल अजून काहीही सांगितलेलं नाहीये. वेळ आल्यावर सांगेन त्याला. पण सरकार, कसलं नवीन काम आहे? एक काम तेच दाखवायला तुला घेऊन जाणार होतो आज. नेमका तो भाजीवाला मध्ये आला आणि तू. हे बघ, योग्य वेळ आली की मी तुला ते काम सांगेन. आत्ता नाही, आणि हा विषय आत्ता बंद. पत्र्या, तू वर ये, तुझ्याशी बोलायचंय मला. मॅम, काय झालं? डोकं बधीर झाल्यासारखं झालंय माझं. सरकारचं मध्येच काय बिनसतं समजतच नाही. त्यात ते कोरोना भाऊ. मला कोरोना सरांबद्दल तुझ्याशी बोलायचं होतं. काय? काही कळलं का तुला? अरे, मगाशी मी पाण्याची बाटली भरून डेस्कवर चालले होते ना, तेव्हा कोरोना सर घराच्या बाहेर निघाले होते. ते काहीतरी लपवत होते. मी त्यांचा पाठलाग केला तर त्यांनी बाहेर जमीन खणून त्यात काहीतरी लपवलंय.